Hello dear students, let us read the given question. इथे म्हटलं आहे आफ्टर बर्थ इन्फंट रिसीव्स अँटीबॉडीज IgA थ्रू द कोलेस्ट्रॉम फ्रॉम मदर. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश इम्युनिटी. आपल्याला इथे विचारलं आहे की हे कोणत्या इम्युनिटीचा प्रकार आहे. तर इथे की कन्सेप्ट आहे इम्युनिटी. आणि इम्युनिटी जी आहे ही आपल्या बॉडीची डिफेन्स सिस्टम असते. आणि यामध्ये आपल्याला मेन्शन केलं आहे अबाउट कोलेस्ट्रॉम, जे की असतं फर्स्ट मिल्क ड्रॉन आफ्टर बर्थ. ओके, हे थिक येलोइश कलरचं असतं आणि हे थिक असण्याचं रिझन काय आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप जास्ती अमाऊंटमध्ये न्यूट्रिएंट्स असतात आणि ह्या मिल्कमध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ IgA असते. IgA ही एक अँटीबॉडी आहे, ही एक एक्झाम्पल आहे ऑफ नॅचरल अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ठीक आहे, कारण की ही जी अँटीबॉडी आहे ही मदरनी तिच्या बॉडीमध्ये प्रिपेअर केलेली असते. जेव्हा ही मदर कोणत्याही इन्फेक्शनला फेस करते त्यावेळेस मदर ही अँटीबॉडी प्रोड्यूस करते आणि जेव्हा ही मिल्कच्या मधून डायरेक्टली चाइल्डला मिळत असते दॅट इज पॅसिव्हली, बिकॉज बेबीनी ही बनवलेली नाही आहे तर मदरनी बनवली आहे आणि बेबीला ही अँटीबॉडी रेडीमेड मिळत आहे आणि म्हणूनच इट इज पॅसिव्ह, we can say acquired natural immunity. It is this type of immunity. So इथे करेक्ट आन्सर असणार आहे पहिला ऑप्शन दिला आहे नॅचरल. ओके, एक्वायर्ड करेक्ट. ॲक्टिव्ह दिला आहे सो दिस इज रॉंग. आर्टिफिशियल नाही आहे, एक्वायर्ड पॅसिव्ह. ओके, आणि इथे दिला आहे इनेट इम्युनिटी. नो, दिस इज नॉट पार्ट ऑफ आवर इम्युन सिस्टम. इट इज एक्वायर्ड फ्रॉम आउटसाइड. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर इथे दिसत आहे natural acquired passive immunity, which is option D. This is the correct answer. All the best. Keep learning with PW.